घरपोच डिझेल जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे की भारत सरकारचे ज्या सागर मागे हात कर थोडा, त्याला मागे सरकवा सागरला. त्यातला हा एक उपक्रम आहे तो म्हणजे घरपोच डिझेल पोचवणे. आणि आज या दोघा मित्रांनी जे आहे त्यांना टँकर घेतलेला आहे पाठीवर त्याला भारत सरकारनं मोठ्या प्रमाणावर सबसिडी सुद्धा आणि मग किंवाच्या गरीब कॉम्प्लेक्समध्ये जनरेटर्स आहे, कुठे जेसीबीचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम चाललेलं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे, मोठ्या इंडस्ट्रीज आहेत तिथे डिझेलची आवश्यकता अनेक ठिकाणी. त्यांनी तुम्ही फोन केला की ताबडतोब अर्धा पाऊण तासामध्ये गाडी हजर होईल आणि ताबडतोब तुम्हाला ते डिझेल जे आहे मिळेल. जसं आपण जेवणाच्या ऑर्डर त्या स्विगी आणि काय झोमॅटो वगैरे त्यांना देतो आणि मग 10 मिनिटात जे काही तुम्ही ऑर्डर दिलेली आहे त्याच्याकडे पोहोचवतो. तसंही डिझेल तुम्ही ॲडव्हान्स अशा अनेक ठिकाणी ज्या म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही, लाईन लावायची गरज नाही. आणि अगोदर तुम्ही फक्त फोन केला, मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला ताबडतोब त्या वेळेला ते होईल. त्याच्यासाठी जे आता नंतर जो टेलिफोन नंबर वगैरे जे आहे आणि त्याचबरोबर जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण टाकलेलं गोष्टी आहे आणि आपण नाशिक शहर आपलं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पेट्रोल भरायला जायचं म्हटलं तरी अर्धा पाऊण तास नाशिक शहराची गाडीमध्ये गाडी करायची हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय नव्हतं, तुमचं किती वेळ वाचणार आहे आणि तिथं पाहिजे त्या वेळेला फायदा जो आहे अजून कोटी पदार्थाबाबत आधी निर्णय झाला मंत्रिमंडळात नाही, मंत्री नाही. त्याच्यामुळे काय चाललेलं आहे काय कदाचित मिळेल असंही नाही. मुख्यमंत्र्यांना कोणतरी सांगितलं असेल किंवा इथे कुठेतरी जे आहे काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही दिला असेल. आता मुख्यमंत्री कोणत्या दिवसामध्ये जागतिक परिषदेची संधी आहे, अनेक तिकडे उद्योगपती येतात तर त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या आल्यानंतर जे आहे ती सर्व जी आहे मंडळी बसली, उपमुख्यमंत्री बसले, मुख्यमंत्री बसले, जे काही मंत्री आहेत तेही बसले. त्याच्यात नाशिकचं आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारची मागणी तुमच्या पक्षाच्या काही आमदारांनी केली, तुमची मागणी काय असते? मला काय माहिती नाही कोणी अशी मागणी. आज माणिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार जास्त आहे, आम्हाला पालकमंत्री तर नाशिकचं मिळावं. आमचा दावा आजही आहे, उद्या आणि राहील काय. धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले, पहाडीचा शपथविधी ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर डोकं ठेवून की दादा आपण जायला नको, पुढे मोठा धोका आहे. त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते. एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या, सरकार पडलं, नव्यानं सरकार आलं. असं असताना धनंजय मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं आपल्याला, अशा स्वरूपाचा काही धोका होता? धनंजय मुंडे जे आहे त्यांचं भाषण झालं त्यावेळेला मी नव्हतो, परंतु आपल्या माध्यमातून असं ते ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक षडयंत्र होतं. षडयंत्र होतं तर हे कोणी रचलं ते षडयंत्र? एक तर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही,
कुणी रचलं कोण? काँग्रेस रचलं. मग जे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी रचलं, बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं, त्याची काहीच पाहिजे नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहे काँग्रेसचे चर्चा आणि पवार साहेबांचा काहीतरी थोडासा भाग झाला आणि पवार साहेबांना निवडून दिलं. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग जे आहे हा चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मिटिंग बोलवली, परंतु त्या मिटिंगला अजितदादाचा हजर नाही. कुठे आला. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा TV लावले 8 वाजता तेव्हा लक्षात आलं की अजितदादांच्या शपथविधी. मी ताबडतोब पवार साहेबांकडे गेलो होतो. पवार साहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे आणि हा प्रयत्न जो काही झालेला आहे ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया. मी त्यानंतर आम्ही सगळे गेलो. आता आम्हाला काही कल्पना नव्हती असं काय अगोदर कोणतं ठरलं नाही ठरलं काय झालं तर हे सगळं झालं. आणि त्यामुळे मग ते आम्ही सुद्धा जे आहे ते गेलेले इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार या हे मला माहिती आहे. त्यानुसार मग पुढे जे आहे मी प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका. परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक कठीण झालेले वाटतात तर तुम्ही जे आहे आता बंद आहे ना पवार साहेबांनी परत या. आणि मग त्यानुसार मग आमची जे राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे चुकले असतील त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर मग अजितदादांच्या मीटिंगमध्ये त्यांना आणण्यात आलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे ते सांगितलं अजितदादांना उपमुख्यमंत्री करावं हे सुद्धा मी सांगितलं. तर त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होते की अजितदादा नाहीच आता आपण त्यांना थोडंसं वाईट वाटलं. माझ्याबद्दल थोडासा राग सुद्धा त्यांना आला. परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं हे आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्या वेळी मी ते केलं. आता काल त्यांनी जे काही सांगितलं रोग कुणाकडे होता मला तर काही कल्पना नाही. त्यांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.